नमस्कार फ्रेंड. उन्हाळ्याला सुरुवात झाली की शरीर साथ देणे बंद करतं. अंगाची आग, नकोसा थकवा आणि सारखी होणारी ॲसिडिटी. पण बऱ्याच लोकांना माहीतच नाही. यावरचा सर्वात सोपा उपाय त्याच्या स्वतःच्या किचनमध्येच लपलेला आहे. गुळाचं पाणी प्या. कोमट पाण्यामध्ये गुळाचा छोटा कडा विरघळून सकाळी उठल्यावर प्या. त्याने पोटातील उष्णता कमी होते आणि पचनशक्ती सुधारते. कोकम सरबत. कोकम हे नैसर्गिक पित्तशामक आहे. उन्हाळ्यात कोकम सरबत प्यायल्याने छातीतील जळजळ आणि उष्णता कमी होते. टरबूज आणि खरबूज यामध्ये पाण्याचे प्रमाण 90% पेक्षा जास्त असते. शरीर आतून थंड ठेवण्यासाठी दुपारी 1 वाटी टरबूज खाण्याची सवय नक्की लावा. काकडीचा वापर वाढवा. काकडी म्हणजे नॅचरल कूलरच. यात भरपूर प्रमाणात पाणी असल्याने शरीर हायड्रेट राहतं. रोजच्या जेवणात सॅलड किंवा काकडीचा रस आवर्जून घ्या, जेणेकरून शरीरातील उष्णता कमी होईल आणि शरीर नेहमी हायड्रेट राहील. रोज दुपारी जेवणानंतर 1 ग्लास ताक पिणे हे पोटासाठी अमृतासारखं आहे. उन्हाळ्यामध्ये ताकात थोडी जिरेपूड आणि सैंधव मीठ घातल्यास शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीराला ताजेतवाने वाटते. गुलकंद आणि दूध. रात्री झोपण्यापूर्वी थंड दुधामध्ये 1 चमचा गुलकंद टाकून प्या. यामुळे पोटातील जुनी उष्णता, जळजळ निघून जाते आणि शरीराला छान थंडावा मिळतो. नारळ शहाळ्याचे पाणी. नारळ पाणी हे सर्वोत्तम नॅचरल इलेक्ट्रोलाइट आहे. उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. सब्जा आणि साखरेचे पाणी. सब्जाच्या बिया अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर साखरेच्या पाण्यात मिसळून प्या. हे पेय तुमच्या पोटाला तातडीने थंडावा देतो. पुदिन्याचा वापर करा. पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याचं पाणी प्या. पुदिना शरीराला थंडावा देतो आणि डोकेदुखी कमी करतो. लिंबू आणि मध. दिवसातून एकदा लिंबू आणि मध टाकलेलं पाणी प्या. यामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि उष्णतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. बेलाचे सरबत. महादेवाला वाहली जाणारी बेलाची फळे किंवा पाने यांचा रस पोटातील उष्णता घालवण्यासाठी अतिशय गुणकारी असतो. हळदीचे दूध. रात्री झोपताना चिमूटभर हळद टाकलेलं दूध प्या. यामुळे शरीर रिलॅक्स, थंड होतं आणि उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेलाही फायदा होतो. कोरफडीचा रस. रोज सकाळी 2 चमचे कोरफडीचा रस घेतल्याने पचन सुधारते, तसेच शरीरामधील उष्णता नियंत्रित राहते. धणे जिरे पाणी. 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून प्या. हे शरीरातील पित्त आणि उष्णता खेचून घेण्याचं काम करतं. धण्याचे पाणी. धणे पाण्यामध्ये उकळून ते पाणी थंड करून घ्या. याने शरीरातील दाह कमी होतो आणि उष्णतेमुळे येणारे तोंडातील फोडही बरे होतात. कच्च्या कांद्याचा वापर. जेवणात कच्च्या कांद्याचा समावेश करा. कांदा उष्णता शोषून घेतो आणि तुम्हाला लू लागण्यापासून वाचवतो. जेवणात दही भात. दुपारच्या कडक उन्हात दही भात खाणे पोटासाठी सर्वात सुरक्षित आहे. हे शरीराला गारवा देणारं आणि उष्णता बाहेर टाकणारं उत्तम अन्न आहे. ज्वारीची आणि नाचणीची भाकरी खा. उन्हाळ्यात गव्हाच्या पोळीपेक्षा ज्वारीची भाकरी खाण्यावर भर द्या. हे धान्य प्रकृतीने थंड असल्याने पचनासाठी फारच उत्तम असतं. साबुदाणा तांदळाची पेज प्या. गरमीमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर तांदळाची किंवा साबुदाण्याची पेज प्या. यामुळे शरीरातील एनर्जी टिकून राहते आणि उष्णता कमी होते. तळपायाला तूप लावा. रात्री झोपताना तळपायांना साजूक तूप चोळा. त्यामुळे अंगातील उष्णता पायावाटे बाहेर पडते, शांत झोप येते आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. डोळ्यावर दुधाची पट्टी ठेवा. जर उन्हामध्ये डोळे आग होत असतील तर थंड दुधात कापूस भिजवून तो 10 मिनिटे डोळ्यावर ठेवा. हा उपाय डोळ्यातील उष्णता लगेच खेचून घेतो. पिण्याच्या माठात वाळ्याची 1 जुडी टाका. या पाण्याला एक छान सुवास तर येतोच, पण वाळा हा शरीरातील दाह कमी करण्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो. तिखट मसाले टाळा. जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवतात. त्याऐवजी सात्विक आणि पचायला हलके अन्न खा. रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये 2 थेंब शुद्ध खोबरेल तेल टाका. हा छोटासा उपाय तुमच्या संपूर्ण शरीरातील उष्णता शांत करण्यास मदत करतो. बडीशेप आणि खडीसाखर. बडीशेप ही प्रकृतीने अतिशय थंड असते. उन्हाळ्यात दुपारी जेवण झाल्यावर किंवा मधल्या वेळेत 1 चमचा बडीशेप आणि खडीसाखर चघळून खा. यामुळे पोटातील ॲसिडिटी शांत होते आणि तोंडाला दुर्गंधी येत नाही. आवळ्याचे सरबत किंवा मुरब्बा. आवळा हा निसर्गाचा थंडावा देणारा मोठा स्रोत आहे. उन्हाळ्यात रोज 1 चमचा आवळा कँडी किंवा सरबत घेतल्याने रक्तातील उष्णता कमी होते आणि ताकद मिळते. हिरव्या मुगाचं कढणं. उन्हाळ्यात पचन मंदावतं. अशा वेळी हिरवे मूग उकडून त्यांचं पाणी प्या. हे शरीराला आतून थंड ठेवते आणि उष्णतेमुळे येणारा अशक्तपणा दूर करतं. ओले सुती कापड. जर उन्हामुळे हातापायांची जळजळ थांबत नसेल तर ओला सुती कापड आपल्या पोटावर 10 मिनिटे ठेवा. पोटाचा भाग थंड झाला की पूर्ण शरीरातील उष्णता लगेच नियंत्रणात येते. हा निसर्गाचा सर्वात वेगवान उपाय आहे. उन्हाळा खूपच वाढलाय आणि तुम्हालाही उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर नक्की हे उपाय करा. भरपूर पाणी प्या आणि उन्हाळ्यातही स्वतःला निरोगी आणि फ्रेश ठेवा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.